लसीकरणाला 16 तारखेपासून सुरुवात होणार आहे। त्यासाठी सिरमची लस देखील देशभरामध्ये पोहोचते। कोरोना संदर्भातल्या घडामोडी आपण पाहूयात न्यूज टॉप 9 मध्ये। सिरमकडून 1 कोटी 10 लाख लसीच्या डोसचं वितरण करण्यात आल्याची माहिती सिरमचे सीईओ आदर पुनावाला यांनी दिली। सर्वात स्वस्त लस सिरमनं बनवली आहे। प्रत्येक महिन्याला 6 ते 7 कोटी डोस तयार करणार असल्याचं आदर पुनावाला यांनी म्हटलं। त्यांनी TV9 मराठीशी एक्सक्लुझिव्ह अशी बातचीत केली। लस वितरणानंतर सिरमच्या टीमनं आदर पुनावाला यांच्यासोबत ग्रुप फोटो काढत आनंद साजरा केला। यावेळी पुनावाला यांना देखील लसीच्या कंटेनरजवळ फोटो काढण्याचा मोह आवरला नाही। देशामध्ये 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात होणार आहे। केंद्र सरकारनं सिरम आणि त्याचबरोबर सिरम आणि भारत बायोटेकच्या 6 करोड लसींच्या डोसची ऑर्डर देखील दिली आहे। 6 कोटी डोसची किंमत तब्बल 1300 कोटी आहे। नागपूर महानगरपालिका क्षेत्रात 16 तारखेपासून 8 ठिकाणी लसीकरण केलं जाणार आहे अशी माहिती नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्ण बी यांनी दिली। पहिल्या दिवशी प्रत्येक सेंटरवर 100 आरोग्य कर्मचाऱ्यांचं लसीकरण केलं जाणार आहे। पहिल्या टप्प्यामध्ये तब्बल 24,000 कर्मचाऱ्यांना लस दिली जाईल असं पालिका आयुक्तांनी म्हटलं। नंदुरबारच्या खासदार हिना गावित आणि त्यांचे वडील आमदार विजयकुमार गावित यांना कोरोनाची लागण झाली। सध्या दोघांनाही डॉक्टरांच्या देखरेखीखाली घरीच क्वारंटाईन करण्यात आले। संपर्कामध्ये आलेल्या व्यक्तींनी कोरोना चाचणी करून घ्या असं आवाहन देखील करण्यात आलं आहे। राज्यात आज कोरोनाचे 2,936 नवे रुग्ण आढळले तर 3,282 रुग्णांनी कोरोनावर मात केली। राज्यामध्ये आज 50 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून राज्याचा मृत्यूदर 2.54% इतका झाला आहे। वेळ संध्याकाळी 7ची। देश महाराष्ट्राची महत्त्वाची खबरबात जाणून घ्यायची। देश आणि महाराष्ट्राच्या मोठ्या बातम्यांचं बुलेटिन देश महाराष्ट्र रोज संध्याकाळी 7 वाजता। TV9 मराठी, काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।